शोकप्रस्तावाचं धक्कादायकपणे मराठी वाचन केल्यानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामागे छोटा आणि अस्पष्ट फॉन्टचं कारण त्यांनी दिलं. मात्र जरी फॉन्ट अस्पष्ट होता तरी साध्या सरळ आणि नेहमीचे शब्द वाचताना नार्वेकरांनी अर्थाचे अनर्थ कसे केले हे अनुत्तरित आहे. बघूयात. आशा भोसलेंचा शोकप्रस्ताव वाचनावेळी मराठी भाषेला श्रद्धांजली वाहिल्याप्रकरणी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माफी मागितली. मात्र माफीबरोबरच आपल्याला वाचायला मिळालेला कागद छोट्या फॉन्टसह अस्पष्ट होता अशी सबबही त्यांनी पुढे केली. 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं. ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली. राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे धिंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाही आहे, ठोके मराठी नाही आहे, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केल्याबद्दल. एक वेळ मान्य करूयात की फॉन्ट छोटा किंवा मजकूर अस्पष्ट होता. मात्र तरीही कोणताही शिक्षित मराठी भाषिक व्यक्ती स्वरसम्राज्ञी ऐवजी ते स्वरसम्राज्ञी कसं काय वाचू शकतो? ख्यातनाम संगीतकार आणि ज्यांच्या नावे रुग्णालयं आहेत, जे मंगेशकर बहिणींचे वडील आहेत, त्यांचं नाव दीनानाथ ऐवजी दीनदयाल कसं काय वाचलं जाईल? जरी फॉन्ट छोटा किंवा अस्पष्ट असेल तरी दुर्दम्य शब्दाचं वाचन दुर्दमय कसं काय होईल? दुर्दम्याला दुर्दमय, वेदनेला विरहद, आत्मसातला आत्मतात, रसिकांच्या शब्दाला रेसिकांच्या, अशा प्रकारे नार्वेकरांनी वाचन केलं. दुर्दमय, विरहद, आत्मतात, रेसिकांच्या या शब्दांना मराठीत कोणताही अर्थ नाही. वाचनाच्या वेळी असे चुकलेले शब्द सहज कुणीही ऐनवेळी दुरुस्त करू शकतो. मग नार्वेकरांनी ते जसेच्या तसे का वाचले हा देखील प्रश्न आहे. शिवाय जर आपण आशा भोसलेंच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडत आहोत हे माहिती असताना सुद्धा नार्वेकरांनी आशा हे नाव आधी अशा असं उच्चारलं. म्हणजे फॉन्ट चुकला म्हणून नाव माहीत असून सुद्धा नार्वेकरांनी ते चुकीचं उच्चारलं का? असे अनेक प्रश्न आहेत. दिलगिरीनंतर विरोधकांनी ज्यांनी हे पत्र नार्वेकरांच्या हाती दिलं त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र त्यावर बरं इतके 2 शब्द बोलून नार्वेकरांनी पुढचं कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. अध्यक्ष महोदय, आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जी कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे. कारण ह्या सभागृहाची प्रतिमा कुठे मलिन होता कामा नये, म्हणून आपण त्याच्यावरती ठोस कारवाई करावी अशी विनंती मी आपल्याला करतो. चला. नार्वेकरांच्या या सुमार मराठी वाचनावरून राज्यभर टीकेची झोड उठली. जे सभागृह हिंदी भाषिक टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा नियम मंजूर करतंय, जिथे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडला जातो, ज्या सभागृहात दुकानांचे फलक मराठीतून सक्ती केली जाते,
त्याच सभागृहाचे अध्यक्ष इतक्या भीषण प्रकारे मराठी कसं काय वाचू शकतात याबद्दल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ज्या मराठी भाषेला आम्ही आमची आई समजतो, आमची ओळख समजतो, आमचा आत्मा आहे, त्या मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड झाली अतिशय दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मराठी येत नसेल तर क्लास लावा, उशिरा का होईना. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.